वारी सोहळ्यानिमित्त पालिकेकडून वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ताडपत्रीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांपुढे उभे ठाकले। त्यामुळे सावळा विठ्ठल ही राजकारणातून सुटला नाही अशी टीका केली जाते। काय आहे हा प्रकार, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। आषाढी वारी सोहळा अर्थात पालखी सोहळा खरं तर सामाजिक बांधिलकी वाढवणारा सोहळा, पण हाच सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये राजकारण्यांसाठी लढण्याचा आखाडा ठरलाय। पालखी सोहळ्यात दरवर्षी पालिकेकडून दिंडी प्रमुखांना भेट देण्याची प्रथा आहे। यंदाही पालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना ताडपत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला, पण आता हीच ताडपत्री खरेदी राजकारणात अडकली आहे। बाजार भावाप्रमाणे ताडपत्रीची किंमत 1900 ते 2400 पर्यंत आहे, पण पालिकेने थेट पद्धतीने 3400 रुपयांना एक ताडपत्री खरेदी केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। दुसरीकडे भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले। ताडपत्री खरेदी नियमाप्रमाणेच झाल्याचं भाजप म्हणतंय। ज्यांनी टेंडर भरलं होतं त्यांच्या ताडपत्र्या निकषांवर बसतच नव्हत्या असं भाजपचं म्हणणं आहे। मार्केटमध्ये असणारी ताडपत्री 1900 ते 23 रुपयाला आहे, यांनी थेट पद्धतीने 3412 रुपयाला घेतली। वारकऱ्यांच्या भावनेला सेवा करायचं सोडलं आणि ताडपत्रीमध्ये भ्रष्टाचार करण्याचं हे पारदर्शक कारभार यांचा असा असणार का? हेच असणार आहे का वारकऱ्यांची सेवा करायची पद्धत? ताडपत्री आणि आपल्या सौर ऊर्जेवरची बॅटरी किंवा चांगल्या कुठल्या इलेक्ट्रिक बॅटरीची मागणी केली होती, परंतु त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना ताडपत्रीचं हे नियोजन केलेलं आहे। आणि हा वारकऱ्यांच्या भावनेचा विषय असून आम्ही पण आळंदीत राहतो याची आम्हाला जाण आहे। विरोधकांना पण हे सांगतो, तुमच्यावर जे गेल्या वेळेस आरोप झाले त्याचा तुम्ही सूड उगवू नका, त्यामुळे आम्ही योग्यरित्या ही खरेदी केलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राजकारण हा चर्चेचा मुख्य मुद्दा असतो। तिथे कोणत्याही मुद्द्यावर राजकारण होणं तसं नवीन नाही, पण वारी हा राज्याला नैतिकतेचं अधिष्ठान देणारा सोहळा आहे। त्याच्याशी निगडीत बाबी तरी राजकारणापासून दूर राहाव्यात। ताडपत्री खरेदीमध्ये घोटाळा झाला का नाही हे चौकशीनंतर स्पष्ट होईलच, पण ज्या ठिकाणी लोकांच्या धार्मिकतेचा प्रश्न असतो त्या ठिकाणी तरी किमान भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत एवढी खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी, एवढीच काय ती माफक अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।